नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, ही राशी आहे शेतकरी मित्रांनो, 659 आपली कॉटन. आणि आजच्या तारखेत पूर्ण 93 दिवस पूर्ण कंप्लीट होते. आणि 93 दिवसात आपल्या पराठीची हाईट झाली आहे शेतकरी मित्रांनो 4 फूट. 4 फूट हाईट वाढलेली आहे बघा. आणि आपला सुया तुम्हाला माहितीच आहे, 4 फूट बाय 1.5 फुटाचा सुया आहे. 4 बाय 1.5चा सुया आहे. असा 4 फूट आहे आणि तासात अंतर पराठीचं 1.5 फूट आहे शेतकरी मित्रांनो. बघा, या 93 दिवसात आपली 3 फवारणी झाली आणि 3 खताचे डोस झाले. आता मागच्या हप्त्यात मी डवरून टाकलेली आहे पराठी आणि युरिया दिलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि फवारणी पण झालेली आहे. शुक्रवार शनिवार मी फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि फवारणीचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे. मी ब्ल्यू कॉपर फवारले, बुरशीनाशकसाठी रॉनफेन, माशीसाठी व्हाईट फ्लाय आणि ॲम्प्लिगो अळीसाठी अशी मी फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि या फवारणीचा आता जो पाणी येत आहे तर नक्की फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की हे बघा, पांढरी माशी आता दिसत नाही आहे. पांढरी माशी कमी झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तुडतुडे पण दिसत नाही आहे. हे बघा, कमी आहे. आणि आपली जी पराठी आहे हिरवी कंच आहे बघा. तर मागील जो फवारा मागितला आहे आपण, त्या फवारणीचा आपल्याला नक्की रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे बघा. नाहीतर मागं अशा थिप्स होत्या पराठीच्या मागील पानावर. नक्की रिझल्ट आपल्याला मिळत आहे शेतकरी मित्रांनो. जर आता आपल्या पराठीला सिरीज जर पाहतो म्हटलं शेतकरी मित्रांनो, तर बघा सिरीज बघा. हे बघा, 1 2 3 4 5 6 हे 6ची सिरीज आहे. आता 93 दिवस झाले. आता जर हिनं ग्रोथ चालू केली आहे शेतकरी मित्रांनो, 6 7ची 8ची अशी सिरीज आहे आपल्या कॉटनला. आता इथे या डांगीला पाहूया. आहे बघा, 1 2 3 4 5 6 हे 7 अशी 7ची सिरीज लागलेली आहे आपल्या पात्याची. आणि 1-2 बोंडही आहे आणि फुलंही आहे त्याच्यातच. तर अशी कंडिशन आहे आता आपल्या सध्या कॉटनची 659ची. आता इथे बघा, हे बघा, 1 2 हे 3 4 5 6 हे 7ची सिरीज आहे. आता आपण बुरशीनाशक मारलंच आहे. ह्या पाण्यानं असं होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो. अशी बुरशी येईलच आता. तर आपण फवारणी केलीच आहे, तर काही येईल काही येणार नाही. तर जास्तच जर पाणी लागून पडला, जास्तच पाणी आलं तर नक्की बुरशी येईलच. फवाराही काही करू नाही शकत. म्हणजे अति तिथं माती होते ना. म्हणजे जरी आपण फवारा मारलेला असेल, जास्तच पाणी आला तर जास्त नुकसान होणारच आहे. फवारणी काय, मामूली पाणी आला तर हे बुरशी येऊ नाही देणार. त्या मागचा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो. का बा आपण फवारा मारला आणि बुरशीच नाही येणार असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो. नुकसान किती आहे, नुकसानाची पातळी किती आहे याच्यावर अवलंबून आहे ते. म्हणजे पाणी किती येते, घराट किती येते याच्यावर नुकसानाची पातळी ठरवल्या जाते शेतकरी मित्रांनो. जास्तच आलं असेल तर जास्त होईल, फवारणी काही करू नाही शकत. तर अशी कंडिशन आहे. आणि आता आपल्या झाडाची पोझिशन बघा. असं झाड आहे आपलं पराठीचं. हे बघा, आणि खालतं माल तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो. 1 2 3 4 5 6 8 म्हणजे 10 बोंड सध्या सर्रास पराठीला तयार झालेले आहे. आताच्या कंडिशनले 10 बोंड असे तयार झालेले आहे. जसं हे बघा, ह्या डांगीला ह्या पराठीला बघा सिरीज किती आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशी 10ची सिरीज आहे शेतकरी मित्रांनो. 10मधून 3 बोंड दिसत आहेत आपल्याला आणि 4थं बोंड सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो. तर 10ची सिरीज आहे म्हणजे फळफांदी. आता ह्या फांदीला पहा. हे बघा, हे एक फांदी आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 हे 9
अशा पद्धतीची पराठी आहे शेतकरी मित्रांनो आपली 6 पासून. आणि आता हे 2 दिवसात पाणी आलेलं आहे. तर या हप्त्यात शेतकरी मित्रांनो पराठीनं चांगली ग्रोथ केलेली आहे. सारखी वाढ आहे शेतकरी मित्रांनो. फक्त बदाड्यातली कमी वाढलेली आहे तिकडली. तर ते पण येऊन राहिली याच्याच लेवलले. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. चांगली वाढलेली पराठी आहे. व्यवस्थित आहे. तर ह्या पाण्याचा नक्की आपल्या पराठीला फायदा होईलच. अशी आहे 6 पासून. आणि बोंड पण मोठा आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा बोंड बघा, बोंडाची साईज पण आहे आणि निकोप बोंड आहे, अळी नाही काही नाही. हे बघा आहे का नाही, हे बघा बोंडाची साईज. तर आपल्या पराठीला आता 8-10 बोंड कव्हर झालेले आहे शेतकरी मित्रांनो. 5-6 कुठं गेले तर नाही. तर मी अंदर जाऊ नाही शकत कारण की अंदर फसन आहे शेतकरी मित्रांनो. कालचा पाणी खूप आलेला आहे, नाहीतर आपण अंदर गेलेलो असतो. अशी कॉटन आहे आपली. आणि हिरवं कंच आहे. मागील जो फवारा मागितला मारला आहे आपण, त्या फवारणीचा आपल्याला नक्की फायदा झालेला आहे. आणि तणकट नाही आहे. आपण उत्तपूर्ण फवारणीनंच ग्लायफोसेट आपण फवारलेलंच होतं तणनाशकासाठी. बारीक ऊत निघाला होता, तर ते डवरणीला आपल्याला हलकं गेलं कारण की कुशाण काढावे नाही लागलं. तर बघा आता पाणी आला आणि आता गरमी होऊन राहिली शेतामध्ये. तर आज अजून दुपारी पाणी येईलच. तर अशी परिस्थिती आहे आता सध्या कॉटनची. पहिले इथून 1 महिना जर मागं गेलं, 1-1.5 महिना, आता असं वाटत होतं की पराठी येणार की नाही येणार. तर आपली पराठी आली. जसं बघा ह्या फांदीला बघा किती पत्त्या लागल्यात. आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, एक हे 10ची सिरीज आहे, कुठे 6ची सिरीज आहे, 7ची परफेक्ट आहे. अशी कॉटन आली आहे शेतकरी मित्रांनो आपली 6 पासून. तुम्ही कोणती व्हरायटी लावली यावर्षी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी आली आहे आपली कॉटन. आणि हाईट आहे आपली पराठीची 4 फूट झालेली आहे. 4 फूट परफेक्ट आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्यापैकी पत्या फूल लागलेला आहे हिला. हे बघा माल कवर झाला आहे. आणि झाड आपलं झेंडूसारखं आहे, म्हणजे डांग्या ब्रँचेस अशी भरपूर आहे. आपला सुया पॅक होईलच शेतकरी मित्रांनो. आता नोव्हेंबरच्या 15 म्हणजे आता सप्टेंबर ऑक्टोंबरच्या एंडिंगपर्यंत आपला पूर्ण सुया झाकून जाईल 4 फुटाचा. बघा मालही कवर करेल कारण की पराठी आपल्यासोबत बोलत आहे शेतकरी मित्रांनो. सांगत आहे की मी येऊन राहिली. पहिले सांगत नव्हती कारण की वातावरणच नव्हतं. बिमार होतीन पहिले जास्त पाण्याच्यानं. आता पाणी आहे जास्त, पण कडकपणा आहे जमिनीमध्ये. पाणी वावराच्या बाहेर निघून गेलेलं आहे. तर अशी पद्धतीने आली आहे आपली कॉटन. तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.